साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। तुमचा प्रचंड मताने विजय झालेला आहे, काय भावना आहे तुमची? पहिली मी सुरुवातीपासून म्हटलं, मी दोन गोष्टी सुरुवातीपासून म्हटलं की ह्या मायबाप जनतेना मी जो काम केलंय, त्यांची जी सेवा केली, ती सेवा करण्याची पुनश्च एकदा संधी ही मायबाप जनता मला देईल आणि माझ्या मायबाप जनतेवर माझा विश्वास होता, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट, महायुती, बीजेपी असेल, आदरणीय आरपीआय असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि जे हे असेल बरोबरचे पक्ष असेल, यांनी सुद्धा खूप निस्वार्थपणे काम केलं। मी त्यांचे सुद्धा आयुष्यभर आभार राहील आणि जे आमचे नेते होते सर्व, यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलं। त्यामुळे मी पुनश्च एकदा माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मायबाप जनतेकडे मी सेवा करण्यासाठी मताची भीक मागितली आणि त्यांनी दान स्वरूपामध्ये माझ्या झोळीमध्ये मतदान केलं। त्याबद्दल मी माझ्या मायबाप जनतेचे आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि खास करून शिवसैनिकांचे, शिवसेनेच्या नेत्यांचे आणि त्यातली त्यात माझ्या कुटुंबाचे सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। पहिल्यांदा मला असं वाटतं की महायुतीने लोकांची सेवा केली, महायुतीने मोठमोठे कामं आणलेत, मोठमोठे प्रोजेक्ट राबवलेत, त्यामुळे जनता सुज्ञ आहे राज्याची। त्यामुळे मला वाटतं की महायुतीकडे जास्त कल आहे। नांदगाव मतदारसंघात लाल दिव्याची गाडी दिसली नाही, मी तर आत्ताही असं सांगेल, मी आता जे सांगितलेले प्रोजेक्ट आणि माझ्या शेतीमध्ये जर पाणी, प्रत्येक शेतकऱ्याच्या मळ्यात जर पाणी जात असेल, त्याच्या वावरात पाणी जात असेल, तर मी माझ्या मंत्रिपदाला तिरंजली वाहील आणि माझ्या शेतात पाणी दिलं। आजही सांगतो आणि उद्याही सांगतो। फक्त त्यांनी मला प्रॉमिस करावं, सुहास तुझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये इतके सिंचनाचे काम देतो, तर मला ते मंजूर आहे। बघा तुम्ही, त्यांच्याकडे विकास नव्हता, लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे, त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही, त्यांनी पक्ष मोठा केला नाही, मग त्यांच्याकडे काही नव्हतंच, त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते। परंतु माझी मायबाप जनता, माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते, त्या घाणेरड्या राजकारणाला ते बळी पडले नाही। त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो। पुढचा विजन काय तुमचा? आता निवडून आले तुम्ही, माझा पुढचा विजन असा आहे, नांदगाव करंजवन योजनेचं पाणी, छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी, डॉक्टर बाबासाहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी, त्याच्यानंतर जे 78 खेडीचं पाणी योजना असेल, 26 खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांचं जे असेल, महिला सबलीकरण, हा सगळा माझा पुढचा अजेंडा असेल। आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या शेतात कसं पाणी जाईल, प्रत्येकाच्या मळ्यात कसं पाणी जाईल आणि माझा शेतकरी कसा सुजलम सुफलम होईल, हे खरं माझं ध्येय आहे। भुजबळाला पाडलं, भुजबळ आणि तुमच्या मनातलं बोलू का? कांदे हे जो वाद आहे, तो विकपाला गेलेला होता या निवडणुकीत। मी ह्या माध्यमातून परत आव्हान करतो, पुढच्या वेळेस छगन भुजबळांनी माझ्यासमोर यावं। माझ्या मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे, मी केलेल्या कामावर विश्वास आहे। आता एकच राहिले ते त्यांचे, मी ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, आदरणीय साहेबांनी यावा आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवा, असं मी त्यांना आवाहन करतो। आपल्या विरोधात या मतदार